प्रेयसी समोर कानशिलात लगावणे आई वडिलांच्या जीवावर बेतले। कपिलनगर इथे राहणारा उत्कर्ष लीलाधर डाखोळे याचा एका वर्गमैत्रिणीसोबत 4 वर्षापासून प्रेम संबंध होते। त्यांना प्रेम विवाह करायचा होता। उत्कर्षने प्रेयसीला घरी बोलावले आणि आई वडिलांशी भेट घालून दिली, मात्र त्यावेळी आईने चक्क नकार दिला होता। तर वडिलांनी उत्कर्षाला त्याच्या प्रेयसी समोरच कानाखाली मारले होते। त्यामुळे उत्कर्षाला वडिलांबाबत मनात खतखत होती। उत्कर्ष डाकोळे हा स्वच्छंदी मुलगा होता। त्याला दारू आणि ड्रग्सचे व्यसन होते। इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये जाऊन शिक्षण घेण्याऐवजी तो मित्रांसोबत पार्ट्या करायला जात होता। कॉलेजच्या शुल्काच्या नावावर तो आईकडून नेहमी पैसे उकळत होता। लीलाधर डाकोळे हे कोरडिवीज केंद्रात टेक्निशियन पदावर नोकरीला होते, तर पत्नी अरुणा डाकोळे या संगीत विद्यालयात शिक्षिका होत्या। त्यांना मुलगा उत्कर्ष वय वर्ष 24 आणि मुलगी सेजल वय वर्ष 21 अशी 2 मुले आहेत। मुलगी सेजल ही BA-MS पदवीच्या प्रथम वर्षाला शिक्षण घेत आहे। उत्कर्षचे एका वर्गमैत्रिणीसोबत गेल्या 4 वर्षापासून प्रेम संबंध होते। दोघांचे प्रेम संबंध तरुणी आणि उत्कर्ष घरापर्यंत पोहोचले। त्यामुळे त्या तरुणीला तिचे आईवडील लग्नासाठी घाई करत होते। प्रेयसीनेही उत्कर्षला प्रेम विवाह करण्याचा तगादा लावला होता। त्यामुळे उत्कर्षने प्रेयसीची आई वडिलांशी भेट घालून देण्याचे ठरवले। आई व वडील घरी असल्याचे बघून त्याने प्रेयसीला घरी बोलवले, वडिलांशी ओळख करून दिली, प्रेम संबंध असून लग्न करण्याबाबत चर्चा केली। आईने त्याला प्रेम विवाह करण्यास थेट नकार दिला, तर वडिलांनीही आरडाओरड केली। तसंच प्रेयसीसमोर त्याच्या कानशिलात लगावली। त्यामुळे उत्कर्षाला अपमानित झाल्यासारखे वाटले। तेव्हापासून त्याच्या मनात आई वडिलांबाबत राग होता। याच कारणाने त्याने आईचा गळा आवळून तर वडिलांचा चाकूने भोगसून खून केल्याची माहिती सूत्रांनी दिली। उत्कर्षने आई वडील बँगलोरला ध्यान साधण्याला गेल्याचे सांगून बहीण सेजलला बोखरा येथे राहणाऱ्या काकांकडे राहायला घेऊन गेला। मात्र सेजलने गेल्या 4 दिवसापासून आईला फोन केला नाही, तसेच घराकडे एकदाही फिरकून बघितले नाही। याबाबत आश्चर्य व्यक्त केले जाते। तसेच आई वडिलांचा खून एकट्या उत्कर्षने केला असावा यावरही विश्वास ठेवता येणार नाही। त्याला कुणीतरी सहकारी असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। आम्ही आमच्या मर्जीने आत्महत्या करत आहोत, शवविच्छेदन करू नका, आमच्या मुलांना त्रास देऊ नका, मृतदेह थेट अंत्यसंस्कारासाठी घेऊन जा, अशा प्रकारचा उल्लेख असलेला संदेश वडिलांच्या मोबाईलमध्ये उत्कर्षने टाईप करून ठेवला होता। अशा प्रकारे आरोपी मुलाने पोलिसांची दिशाभूल करण्याचा देखील प्रयत्न केला होता। त्यामुळे सुरुवातीला पोलिसांना दुहेरी हत्याकांडाऐवजी आत्महत्येचे प्रकरण वाटलं होतं।